छत्रपती संभाजीनगर शहरात पाणी टंचाई, महापालिकेद्वारे टँकरने पाणी पुरवठा सुरू। मात्र 200 लिटरच्या टाकीसाठी 3 महिन्यांचे 1100 रुपये कर। तर उद्यापासून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलनाचा इशारा। पालघरच्या विक्रमगड तालुक्यात गावागावात भीषण पाणी टंचाई, पाण्यासाठी महिलांची वणवण, विहिरींनी तळ गाठला तर काही भागात पाणी योजना बंद। नांदेडच्या पोमनाळा गावात भीषण पाणी टंचाई, हडावरून पाणी काढण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी, जीव धोक्यात घालून पाणी मिळवण्याची कसरत, ग्रामस्थ संतप्त। नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाईला सुरुवात, 22 टँकरद्वारे 24 फेऱ्या सुरू। येवल्यात आणि मालेगावात सर्वाधिक टँकर फेऱ्या, नाशकातील धरणांमध्ये सध्या 36% पाणी साठा। सांगली जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई, जतमधील 4 गावात तर आटपाडीत एका गावासह 9 वाडी वस्तीवर टँकर सुरू। 17 गावांचा टँकर मागणी प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित, तर दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। सांगलीच्या चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात 21 दिवसात 3 टीएमसीने घट, तर वाढत्या उन्हामुळे शिराळा तालुक्यातील 20 पाझर तलाव कोरडे पडले, शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त। बीडच्या परळी तालुक्यातील चांदापूर तलावात 50% पेक्षा कमी पाणीसाठा, उन्हाच्या झळा वाढल्यानं पाणीसाठ्यात घट। नाशिकच्या सौदा शहरात सुविधांचा अभाव, सर्वत्र घाणीचं साम्राज्य, पाण्याचीही टंचाई, त्यामुळे नागरिकांनी नगर परिषदेच्या अधिकाऱ्याला जाब विचारला। बोंडगावमध्ये केस गळतीनंतर नखांची गळती तर रुग्णांना कामही करता येत नाही, गावात पुन्हा भीतीचं वातावरण। सोलापूर बाजार समितीत निवडणुकीत 18 जागांसाठी 70 उमेदवार रिंगणार, भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि सुभाष देशमुखांमध्ये सामना। 27 एप्रिलला मतदान तर 28 एप्रिलला मतमोजणी होईल। रत्नागिरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात, 22 एप्रिलला जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत निघणार। कोल्हापुरात मवियाचा मुकमोर्चा, शक्तीपीठ मार्गविरोधी कृती समितीचे निमंत्रक गिरीश फोंडेंचं निलंबन मागे घेण्यासाठी मागणी, सरकारविरोधात भूमिका घेतल्याने फोंडेंचं निलंबन। नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्याची शेतकरी संघटनेकडून होळी, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी। रत्नागिरीच्या नांदिवडे गावात गॅस टर्मिनल विरोधात 4 वाड्यांमध्ये लोकांच्या आंदोलनाला यश, या संदर्भात आंदोलनकर्त्यांसोबत 25 एप्रिलला बैठक होणार, बैठक होईपर्यंत गॅस टर्मिनलचं काम थांबवण्याचा निर्णय। मध्य प्रदेशातील कच्छाला येथे जैन साधूला झालेल्या मारहाणीचे नाशिकच्या मनमाडमध्ये पडसाद, सकल जैन समाजातर्फे निषेध मोर्चा काढून देण्यात आलं निवेदन। अमरावतीत प्रहारचं जिल्हा रुग्णालयावर थाळी बजाव आंदोलन, जिल्हा स्त्री रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात 2000 वाढ बजाव आंदोलन, त्यामुळे वेतन वाढीची मागणी। नाशिकमधील काठेगल्ली परिसरात दगडफेक प्रकरणात आतापर्यंत 25 जण अटकेत, तर 14 जणांना 3 दिवसांची कोठडी, एकूण 54 जणांवर गुन्हा दाखल, आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता। नाशिकमधील दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामांवरील पालिकेच्या कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, पालिकेने बजावलेल्या नोटीसला दर्गा ट्रस्टकडून कोर्टात आव्हान, 21 एप्रिलला सुनावणी होणार, पालिका काय बाजू मांडणार याकडे लक्ष। मध्य रेल्वेतील कंत्राटी कामगाराला 314 कोटी 19 लाख रुपयांच्या वसुलीची नोटीस, चंद्रशेखर कोहाड असं कामगाराचं नाव, चंद्रशेखर कोहाड या प्रकरणी आयकर आयुक्तांकडे अपील दाखल करणार। त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन तिकिटांचा काळाबाजार उघड, 200 रुपयांचा दर्शन पास 2000 रुपयांना विकल्याचा प्रकार, संशयित नारायण मुर्तडकर विरोधात आता गुन्हा दाखल। कोल्हापूरच्या कसबा बावड्यात लावणीच्या कार्यक्रमात 2 गटात राडा, पोलिसांनी हस्तक्षेप करत हा कार्यक्रम बंद पाडला, यात्रेच्या निमित्ताने करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं आयोजन। बीडमध्ये गुंडांचा आणखी एक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, चारचाकीमध्ये डिझेल भरल्यानंतर पैसे न देताच धूम ठोकली, शिरसाळामधील समृद्धी पेट्रोल पंपावरील मध्यरात्रीची घटना। पुणे सातारा महामार्गावर तरुणाची हुल्लडबाजी, कारच्या खिडक्यांमधून बाहेर निघत डान्स केल्याचा प्रकार, नवले ब्रिज ते कात्रजच्या नवीन बोगद्यादरम्यान सुरू होता प्रकार। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये डॉक्टर शांता पाटील यांच्या रुग्णालयात गर्भलिंग चाचणी होत असल्याचा आरोप, कोणताही पुरावा न सापडल्याने डॉक्टरांकडून उपोषणाचा इशारा, 21 तारखेपासून कोल्हापूर सीपीआर रुग्णालयासमोर उपोषणाला बसणार। पुण्याच्या जुन्नरमध्ये पत्नीची हत्या करून जंगलात लपलेल्या आरोपीला अटक, पुणे ग्रामीण पोलिसांना यश, शंकर बामले असं पत्नीची हत्या करणाऱ्या या आरोपीचं नाव।
चंद्रपूरच्या चिमूर पोलीस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्यावर गुन्हे दाखल, 20 जणांची ओळख पटली. सीसीटीव्ही तपासून अन्य आंदोलकांवर कारवाई करणार. नांदेडच्या विष्णुपुरी भागात पाणीपुरी खाल्ल्याने 30 ते 35 विद्यार्थ्यांना विषबाधा. विद्यार्थ्यांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची. कोल्हापुरात फुटबॉल स्पर्धेदरम्यान संयोजन समितीला 5,000चा दंड. प्रेक्षकाने बक्षीस द्यायचं म्हणून मेंढी आणल्याने ठोठावला दंड. चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेतील हा प्रकार. साताऱ्याच्या कराडमधील तासवडे एमआयडीसीत प्लास्टिक पिशव्या बनवणाऱ्या कंपनीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाचा छापा. बंदी असलेल्या 4 टन पिशव्या जप्त. फेक कंपनीच्या नावाने प्लास्टिक पिशव्या बनवल्या जात होत्या. नांदेडच्या शेलगाव खुर्दमध्ये ऊसाच्या शिवारात आग. ऊस आणि शेती उपयोगी साहित्य जळून खाक. अज्ञातांनी आग लावल्याचा संशय. जालन्यातील टेंभुर्णी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करा, सरपंचांसह ग्रामस्थांची मागणी. ग्रामपंचायत स्तरावर मिळणारा निधी अपुरा पडत असल्यानं नागरिकांची मागणी. नाशिक जिल्हा बँकेत वसुली प्रकरणी प्रशासनाकडून 3 संचालकांना अभय. 182 कोटी वसुली प्रकरणी माजी संचालकांना नोटीस बजावल्या नाही. अनियमित कर्जवाटप प्रकरणी माजी संचालक अधिकाऱ्यांसह 44 जणांवर ठपका. वाशिममध्ये वसगुन जलतारा स्पर्धा. जिल्हाभरात लाखो जलतारे तयार, उद्दिष्ट करण्याचा उद्दिष्ट. बीडच्या परळीत रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर. नागरिक भयभीत. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा क्षेत्रातल्या रस्त्यांची चाळण. इंदूर हैदराबाद मार्गाची दयनीय अवस्था. ओंकारेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. कोल्हापुरात पंचगंगानंतर कुंभी नदी ही प्रदूषणाच्या विळख्यात. कुंभी नदीतील दूषित पाण्यामुळे नदीतील हजारो मासे मृत. करवीर तालुक्यातील सांगरुळ कुडित्रे या परिसरात कुंभी नदीपात्रात मृत माशांचा खच. 10 ते 12 गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर. नाशिकच्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक. उन्हाळी कांद्याच्या हंगामातील कांद्याची 31,000 क्विंटल आवक. कांद्याला जास्तीत जास्त 1,570 तर कमीत कमी 400 रुपये सरासरी दर. नांदेडच्या मुदखेडमध्ये गुलाबावर तापमान वाढ आणि रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. फुल उत्पादक शेतकरी अडचणीत. जळगावच्या यावलमधील डांभुर्णीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 2 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू. तर दुर्घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. सुनील तटकर यांनी सहकुटुंब तुळजाभवानी देवीचं घेतलं दर्शन. देवीच्या पुजाऱ्यांकडून तटकरांच्या कॅबिनेट मंत्रिपदासाठी साकडं. पुण्याच्या खेड तालुक्यातील निघोजेमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार. भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन. यात्रेनिमित्त महाराजांच्या छबिन्याची मिरवणूक काढण्यात आली. बीडच्या आष्टीतील बीड सावंगीमध्ये पीर बाबा साहेबांचा उरूस उत्साहात साजरा. उरुसाच्या सांगतेला लेझिम आणि झांज पथक लावून मोठा जल्लोष. सर्व धर्मातील भाविक उरूस यात्रेत सहभागी. नांदेडच्या आश्रमशाळेतील 60 विद्यार्थी श्रीहरिकोटा येथे रवाना. सामाजिक न्याय विभागाकडून शैक्षणिक सहलीचं आयोजन. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जनजागृती होण्यासाठी सहल काढण्यात आली.